आताची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी साम टीव्हीने केलेल्या एका मोठ्या घोटाळ्याच्या स्टिंग ऑपरेशनची आहे। होय, राज्यातल्या खासगी शाळांनी पालकांची सर्रास लूट लावलेली आहे। या शाळांनी विशिष्ट दुकानांना वह्या पुस्तकं विक्रीची मक्तेदारी देऊन मोठी दुकानदारीच आता सुरू केल्याचं दिसतंय। पुस्तक विक्रेते आणि शाळांच्या या साठ्या लुट्यातून पालकांची अमाप लूट सध्या सुरू आहे। सर्रास दिवसा ढवळ्या लूट सुरू आहे आणि ही लूट करणाऱ्या शिक्षण माफियांचा साम टीव्हीने पर्दाफाश केलाय। पाहूयात आपण पुण्यातल्या खासगी शाळांनी कशी लूट केलेली आहे त्याचं हे स्टिंग। तुमचं काय सर? सीनियर केजी पुण्याला हे साईडला लागलेले ते सीनियर केजीचे आहेत 3 नोटबुक। हे 8,991 हे आहे का फायनल प्राइस मॅडम? हा, त्यामध्ये पण 2 बुक आलेले नाहीत अजून। म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो। काय पुस्तकं? हां, ती 10 तारखेनंतर। आता फुल सेट, आता फुल सेट कंपल्सरी आहे टेक्स्टबुकचा। का बरं? आता नाही आहेत ना माझ्याकडे लूज मध्ये पुस्तकं आलेली। 10 तारखेला येणार आहे, मग तेव्हापासून द्यायला सुरुवात। सिंगल देणार नाही तुम्ही? आत्ता नाही देणार। मग तुमचा सेट कंपल्सरी घ्यायलाच लागला। कायला घेता? 10 तारखेला घ्या सुट्टे बुक। बर, हा, आता तुमचं काय सर? आमच्या सोबतच आहे। हा का? तुमचं काय सर? सीनियर केजी पुण्याला हे साईडला लागलेले ते सीनियर केजीचे आहेत 3 नोटबुक। हे 8,991 हे आहे का फायनल प्राइस मॅडम? हा, त्यामध्ये पण 2 बुक आलेले नाहीत अजून। म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो। काय पुस्तकं? हां, ती 10 तारखेनंतर। आता फुल सेट, आता फुल सेट कंपल्सरी आहे टेक्स्टबुकचा। का बरं? आता नाही आहेत ना माझ्याकडे लूज मध्ये पुस्तकं आलेली। 10 तारखेला येणार आहे, मग तेव्हापासून द्यायला सुरुवात। सिंगल देणार नाही तुम्ही? आत्ता नाही देणार। मग तुमचा सेट कंपल्सरी घ्यायलाच लागला। कायला घेता? 10 तारखेला घ्या सुट्टे बुक। बर, हा, आता तुमचं काय सर? आमच्या सोबतच आहे। हा का? तुमचं काय सर? सीनियर केजी पुण्याला हे साईडला लागलेले ते सीनियर केजीचे आहेत 3 नोटबुक। हे 8,991 हे आहे का फायनल प्राइस मॅडम? हा, त्यामध्ये पण 2 बुक आलेले नाहीत अजून। म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो। काय पुस्तकं? हां, ती 10 तारखेनंतर। आता फुल सेट, आता फुल सेट कंपल्सरी आहे टेक्स्टबुकचा। का बरं? आता नाही आहेत ना माझ्याकडे लूज मध्ये पुस्तकं आलेली। 10 तारखेला येणार आहे, मग तेव्हापासून द्यायला सुरुवात। सिंगल देणार नाही तुम्ही? आत्ता नाही देणार। मग तुमचा सेट कंपल्सरी घ्यायलाच लागला। कायला घेता? 10 तारखेला घ्या सुट्टे बुक। बर, हा, आता तुमचं काय सर? आमच्या सोबतच आहे। हा का? तुमचं काय सर? सीनियर केजी पुण्याला हे साईडला लागलेले ते सीनियर केजीचे आहेत 3 नोटबुक। आता तुम्ही पाहिलंय की या दुकानदारानं ही पुस्तकं बाहेर कुठेही मिळू शकतात असा दावा केला। मात्र आम्ही याचा रियालिटी चेक केला तेव्हा काय समोर आलं तुम्हीच पहा। पुस्तकाच्या किमती तर सेमच असतात, किमतीमध्ये काही फरक नाही पडत, फक्त नोटबुक खूप महाग लावलेले असतात त्यांनी शाळेमध्ये। आता यांनी 4 नोटबुक ही 10वीला जी दिली 75 रुपये MRP आहे, तर ती पुस्तकावरती MRP होता। आता आपल्या इथे MRP आहे याची 80 रुपये, पण आपण डायरेक्ट फ्लॅट 50% देतो। 40 रुपयाला ही नोटबुक देतो आपण। या 40 रुपये, यात 35 रुपयावाली पण होई, ही जरा चांगली क्वालिटी आहे। आम्ही ही पुस्तकं मागवू शकत नाही, कारण हे शाळेचे वेंडरच मागवू शकतात। आम्ही हे पुस्तकं 5-5, 10-10 प्रति मागवलं ना, आम्ही बी डिस्काउंट देऊ शकतो तुम्हाला। तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, आपण बघतोय शाळांची दुकानदारी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पालकांना सरास लुटलं जातंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। 10 तारखेला येणार आहे, मग तेव्हापासून द्यायला सुरुवात। सिंगल देणार नाही तुम्ही? आत्ता नाही देणार। मग तुमचा सेट निश्चित आपण बघू शकतोय की पुणे असेल किंवा जे अन्य भाग असतील, ज्या ठिकाणी शाळांकडनं एक अलिखित नियम तयार केलेला जातोय की आम्ही जे केंद्र सुचवू, आम्ही जे विक्रेते सुचवू, त्याच ठिकाणाहून पालकांना शालेय पुस्तकं जे आहेत ते घ्यायला लागतील। आणि असा अलिखित नियमाला जे पालक आहेत ते त्यांचा अतिशय हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण जे विक्रेते आहेत ते आवाजावी किमतीने हे सगळे पुस्तकं विकतात। हे पुस्तकं जेव्हा खुल्या बाजारात आपण जर चौकशी करायला गेलो तर ही पुस्तकं तिथे अवेलेबल नसतात। त्यामुळे पालकांना नाईलाजाने याच केंद्रावर जाऊन याच विक्रेत्यांकडे जाऊन
जाऊन ही पुस्तकं जी आहेत ती खरेदी करावी लागतात. आपण जर बघितलं तर इयत्ता 5वी पासून 9वी पर्यंत जी साधारण पुस्तकं आहेत त्यांचा दर जो आहे तो साधारण 7,000पासून 10,000पर्यंत आहे आणि ज्यामध्ये अख्खा सेट तुम्हाला हा कंपल्सरी घ्यावा लागेल. तुम्हाला सुट्टी पुस्तकं मिळणार नाहीत. सुट्टी पुस्तकं घ्यायची असेल ते एका विशिष्ट तारखेनंतर या असे उद्धट उत्तरं जे आहेत ते देखील पालकांना सामोरं जावं लागतंय. हा सगळा पर्दाफाश जेव्हा साम टीव्हीने एका विक्रेत्यांच्या केंद्रावर जाऊन केला तेव्हा हे सगळं वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली हा सगळा अर्थकारणाचा बाजार उठलाय का असा प्रश्न जो आहे तो पालकांनी आता सध्या उपस्थित केलेला आहे. कारण एका बाजूला राज्य बोर्डाच्या जरी परीक्षा सुरू असल्या तरी अनेक शाळा ज्या आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आहेत. त्या पुस्तकांची लगबग खरेदीची जी लगबग आहे ती पालकांकडनं खरेदीची जी लगबग आहे ती करण्यात येते. मात्र दुसऱ्या बाजूला असे जर खिसे कापण्याचे प्रकार अलिखितपणे शाळांकडनं केले जात असतील तर याला पालक जे आहेत ते अक्षरशः संतापलेले आहेत, वैतागलेले आहेत. काही वेळापूर्वी देखील अनेक पालकांचे फोन जे आहेत ते साम टीव्हीला आलेले आहेत. कारण हा सगळा प्रकार जो आहे तो देखील तुम्ही समोर आणा अशी मागणी जी आहे ती अनेक पालकांकडनं करण्यात येते. एका बाजूला पुणे शहर असेल किंवा अन्य शहरं जे असतील जिथे आपण महाराष्ट्राला शिक्षणाचं एक प्रगत शहर म्हणून ओळखतो, त्याची एक वेगळी आयडेंटिटी आहे. पण असं जर या शहरांमध्ये होत असेल तर याची दखल नेमकं राज्य सरकार असेल, शालेय शिक्षण मंत्री असतील हे कसे घेणार आहेत असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय. स्नेहिल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय शाळांची ही दुकानदारी दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहे आणि पालकांच्या खिशावर मात्र या शाळा कशा पद्धतीनं दरोडा टाकतायत त्याचं हे स्टिंग ऑपरेशन सामनं समोर आणलेलं आहे. अर्थातच आमची बातमी ही व्यवस्था बदलणारी असते आणि आज शाळांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतोय की ही दुकानदारी सुरू केली आहे हे पाहायला मिळालेलं आहे. परंतु शिक्षण विभाग नेमकं काय करताय अद्यापही डोळे झाकून बसलेला आहे का आणि या शाळांवर काय कारवाई होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. या शाळांवर कारवाई झाल्याशिवाय साम टीव्ही मात्र शांत बसणार नाही. स्टिंग ऑपरेशन अशाच पद्धतीनं त्याचा पाठपुरावा हा सुरूच राहणार आहे.